नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून रेडी झाल्यावर अवीला झोपेतच बाय बाय करत मी निघालीये माझ्या मैत्रिणींसोबत गिरनार पर्वतला। आम्ही सर्व सकाळी मॉर्निंगला एकाच ठिकाणी जमलो, मग कार आली आणि त्यात आम्ही बसलो। असं काही मी पहिल्यांदाच करते, ते पण मैत्रिणींसोबत। अर्ली मॉर्निंगचं वातावरण एकदम फ्रेश होतं। रस्त्यांची मजा घेत घेत आम्ही पण पुढे जात होतो। आमचा हा प्रवास जवळजवळ 11 तासांचा आहे। थोडं पुढे येऊन आम्ही पेट्रोल पंपावर फ्रेश होण्यासाठी थांबलो। फ्रेश झाल्यावर मैत्रिणींनी लाडू, चिवडा आणि स्नॅक्स बरंच काही आणलेलं होतं, मग आम्ही ते खाल्लं गाडीत बसल्या बसल्या आणि प्रवास तसाच पुढे चालू ठेवला, कारण प्रवास बरंच 11 तासांचा आहे म्हणून। न थांबता आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करता करता आता दुपार झाली, म्हणून आम्ही एका धाब्यावर मस्तपैकी जेवायला थांबलो आणि आम्ही ऑलमोस्ट अर्धा रस्ता पण पार केलेला होता। आम्हाला इथे माहिती होतं की जेवणात इथे छाछ भेटणार आहे। तसं पण जे लोक गुजरातला जात असतील त्यांना माहिती, छाछ इथे कंपल्सरी जेवणात असते आणि गुजरातचे जेवण सात्विक आणि गुजरातच्या जेवणामध्ये मिरची पण कंपल्सरी असते आणि ही मिरची जास्त स्पायसी नाहीये, म्हणून ती मी सहज खाल्ली। त्यानंतर मस्त पोटभर जेवण केलं, परत प्रवास करण्यासाठी रेडी झालो। पुढे प्रवास करत करत परत आम्हाला संध्याकाळ झाली, मग परत फ्रेश होण्यासाठी एका ठिकाणी थांबलो। त्या ठिकाणी बसण्यासाठी पण छान अरेंजमेंट होती, मग आम्ही चहा घेतला। आता आम्ही गुजरातमध्ये असलेल्या जुनागडमध्ये पोहोचलो, तिथून थोडंच पुढे गिरनार होतं। परत गाडीमध्ये बसल्यावर गिरनारची कमान दिसली, मग गिरनारची कमान बघितल्यावर फार आनंद झाला, कारण 11-12 तासापासून आम्ही गाडीतच होतो, त्यामुळे फार दमलेलो होतो। ज्या ठिकाणी स्टे करायचे आहे त्याचं लोकेशन टाकून आम्ही तिथे पोहोचलो। आम्ही सर्व पोहोचल्यावर सगळ्यांच्या बॅगास हॉटेलच्या समोरच गिरनार शिखर होतं, त्यामुळे जास्त आनंद होत होता आम्हाला। मग आम्ही जेवण करून रूम मध्ये झोपायला आलो, कारण सकाळी लवकर उठायचंय म्हणून। सकाळी लवकर उठून आम्ही सगळे फ्रेश होऊन मिररमध्ये सेल्फी घेत होतो। मला पण आणि माझ्यासोबत बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आपण गिरनार शिखर कसं चढणार। थोडेसे आम्ही नर्वस होतो आणि हा एक्सपिरियन्स पण आमच्यासाठी नवीन होता। मग सर्वांनी खाली येऊन आम्ही कॉफी घेतली, स्ट्रॉंग कॉफी इथे आम्ही पिली आहे आणि मग आता निघणार आम्ही पर्वत चढण्यासाठी। सकाळी सकाळी 6:30 इथे वाजलेले होते आणि तुम्ही इथे बघणार की वातावरण किती सुंदर झालंय। आम्हाला असं वाटत होतं की गुरुमाऊली स्वतः आम्हाला न्यायला आलेत। आम्ही रोपवेने अर्धा रस्ता रोपवेने जाणार आहोत, पण त्याच्या आधी अशी मान्यता आहे की हनुमानजीचे दर्शन केल्याशिवाय आपण जाऊ नाही शकत, म्हणून सगळ्यात आधी हनुमानजीचे दर्शन करावे। त्यानंतर आपण पहिल्या पायरीवर कापूर जाळून आपल्या मनातली इच्छा सांगून 11 पायऱ्या चढल्यावर परत आम्ही रोपवेकडे निघालो। तसेच आमच्यासोबत असणाऱ्या अमोददादांनी पहिल्या पायरीवर नारळ फोडले। त्यानंतर लगेच आपल्याला पुढे आल्यावर श्री स्वामी समर्थ, श्री शंकराचार्यजी आणि श्री गुरुदेव दत्त यांचे आपल्याला दर्शन होते। पहाटे पहाटे विलोभनीय दर्शन करून आता आम्ही चाललो रोपवेकडे। रोपवेला इथे बरेच वेटिंग होती। फायनली वेटिंग झाल्यावर आमचा नंबर रोपवेसाठी लागला आणि मग आम्ही रोपवेमध्ये बसून निघालो। रोपवेमध्ये बसल्यावर असं वाटत होते की जणू काही आम्ही स्वर्गातच चाललो। डोंगराच्या कडेला क्षितिज तुम्हाला इथे दिसेल। रोपवेमधून बाहेर आलो आम्ही। आल्यावर आम्हाला गुरु शिखर दिसले आणि आम्ही विचार केला की आपल्याला या शिखरावर जायचंय। थोडं पुढं आलं की आपल्याला अंबा मातेचं मंदिर लागतं। या मंदिरात दर्शन केल्यावर आम्ही आमचा पुढचा प्रवास परत सुरू केला। अंबा मातेचं दर्शन झाल्यावर आम्ही परत पुढे पायऱ्यांनी पुढे जायला निघालो। नवीन वर्षाची सुरुवात झाल्यामुळे इथे बरीच गर्दी जमलेली होती। मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही थांबत थांबत पुढे प्रवास करत होतो।
भगवान श्री दत्तात्रयांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेले आणि त्यांचे अक्षय स्थान निवास मानणाऱ्या गिरनार पर्वताला आज आपण इथे येऊन हा अनुभव जणू वेगळाच आहे. एक एक दोन दोन पायरी आम्ही पुढे जात होतो. तसं तसं भगवंताला भेटायची ओढही आमच्यामध्ये निर्माण होत होती. परत थोडं पुढे आलं की तुम्हाला दिसेल इथे गोरक्षनाथांचं मंदिर. श्री गुरु दत्तांनी गोरक्षनाथांना याच पर्वतावर अनुग्रह दिलेला आहे. या मंदिराला धुनी मंदिर पण म्हणून ओळखले जाते. बऱ्याच वर्षापासून अखंड धुनी इथे चालू आहे. श्री गुरु गोरक्षनाथजी चरण पादुका यांचं मंदिर पण इथे आहे. हा प्रवास थोडासा खडतळ आहे म्हणून त्यामुळे आम्ही दमल्यावरती 5-1 मिनिटं विश्रांती घेतल्यावर मग आम्ही परत पुढे चालत होतो. जय गिरनारीचा गजर आमच्या मुखातून निघत होता. श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका यांची कमान आम्हाला दिसली. गुरु महाराज आलो जवळ, थोडंच राहिलं आता असा भास आम्हाला झाला. त्यानंतर फार गर्दी असल्यामुळे आम्हाला बराच वेळ थांबून राहायला लागलं. आम्हाला बरेच महाराष्ट्रातले लोक भेटले. सगळे सहाय्य करून देवाचा गजर करून पुढे पुढे एक एक पायरी सरकत. त्यानंतर शंकरजी महाराज यांची पालखी पण आम्हाला भेटली. आता खूप थोडंच राहिलं होतं. देवाच्या पायथ्याशी आम्ही आलेलो. वरून हा निसर्ग त्याच्या मायेत आम्हाला घेत होता. इथून तुम्हाला चरण पादुका मंदिर याचे दर्शन होईल. एवढी गर्दी असताना पण सगळे एकदम व्यवस्थित चढत होते आणि उतरत होते. गाभाऱ्यात आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये म्हणून मी आतमधले व्हिडिओ दाखवू शकत नाही तुम्हाला. दर्शन करण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यावर सुंदर अशी गुरुमाऊलींची मूर्ती आहे, चरण पादुका आहेत आणि त्याचबरोबर गुप्तेश्वर नावाचे महादेव पण त्यात आहेत. पूर्ण मंदिराला म्हणजे चरण पादुका यांना आपल्याला प्रदक्षिणा घालण्याची संधी इथे आपल्याला मिळते. मला अक्षरशः ते बघून रडू येत होतं. देवाची लीला अगद आहे. त्यानंतर गर्दी न करता परत आम्ही त्या स्टेपने खाली उतरलो. पुढे रिटर्न होताना हे छोटं बाळ छान मस्त घोषणा देत होतं. पुढे आम्ही खाली येऊन भोजनालयाकडे निघालो. गुरु क्षेत्र संस्थेमध्ये अतिशय सुंदर भोजन आम्ही केलं आणि मग परत पुढे निघालो. जेवण झाल्यामुळे चालायला थोडा त्रास होत होता म्हणून थांबून आम्ही जातो. आता गुरुमाऊलींची भेट झाली म्हणून आम्ही निवांत एन्जॉय करत मस्त रिटर्न जात होतो. रिटर्न जाताना जे शॉप येईल त्या शॉपमध्ये आम्ही काही ना काही घेत होतो. आधी आम्ही लिंबू पाणी घेतलं. परत मी पहिल्यांदा एक आयटम ट्राय केलं, पोंगा आणि बटाट्याची भाजी. एकच नंबर, मला फार आवडली. गुजरातमध्ये हा आयटम फार प्रसिद्ध आहे. परत आम्ही रिटर्न होऊन रोपवेमध्ये बसलो आणि खाली उतरलो. खाली उतरताना फार वाईट वाटत होतं की आता कधी येणार आपण गुरुदेवांना भेटायला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा गिरनारचा ब्लॉग कसा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही सगळ्यांना बाय बाय केले. आजचा ब्लॉग इथे संपतो आहे. जय गिरनारी. आजचा प्रवास आमचा अतिशय छान झालेला आहे आणि हा ब्लॉग मी ते संपवते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय करते. वन्स अगेन जय गिरनार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.